पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं आमचे जावई बापू आणि त्र्यंबकपंत कुठे दिसत नाहीयेत? हो ते दिसलेच नाहीत. कुठे आहेत ते दोघे? ते ना ते त्र्यंबक काकांनी विष्णू सहस्त्रनामाचा नेम केला होता ना काल. त्याची सांगता करण्यासाठी सदाशिवला घेऊन आंबेगावच्या विष्णू मंदिरात गेलेत. हो 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 हा बर तिथेही आवर्तन करणार आहेत. रात्र होईल त्यांना यायला. अर्थात आपल्या मुलांच्या कल्याणासाठीच करतायत ते सगळं. तर काकू व्याही भोजनाचा कार्यक्रम मुरकून घेऊया नाही का? हो हो म्हणजे तसा निरोपच देऊन गेलेत हे. म्हणाले आजच्यासाठी आम्हाला क्षमा करा, नंतर खास तुमच्यासाठी शिरवाळे काढू आणि तुडुंब नारळाच्या रसात बुडवून काढू. वा 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 म्हणजे आमची आवड लक्षात आहे त्र्यंबकरावांच्या. होय तर. नारळाच्या दाट दुधात चिंब झालेल्या, तांदळाच्या लुसलुशीत शेवया, त्या खाण्याची मौज काही औरच आहे. वा वहिनी वा. व्याही भोजनात त्र्यंबकराव नाहीत म्हणून मी रागावलो होतो. पण त्यांना म्हणावे माफ केले. मग पाणी घेऊया. ताबडतोब. हा हा तुम्ही बसा. आज मदत नाही, आज आयते पानावर बसून जेवायचे. वा वा. अहो व्याही भोजन आहे. हा चला 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 हो, चला. चला चला. हे माझ्या सासूबाईंचे दागिने. मला आणि सुभद्रेला समान वाटणी करून दिले होते. मी त्यांची लाडकी, पण न्यायाच्या बाबतीत सासूबाई काटेकोर. खायचे प्यायचे लाड, पण वाटणी समान. आता यातली काही तुला देणार आणि काही सखूसाठी ठेवणार. आमच्या यांना दागिन्यांची फार आवड नव्हती हो. मला नेहमी म्हणायचे, तुझ्या गालावरची खडी हाच तुझ्याकडचा विलोभनीय दागिना आहे. हो, मी तुझ्या खळीला हात लावून बघू. चल खुळी. हे असं म्हणायचे, पण सासूबाई म्हणायच्या, सोनं पेटीत नाही ठेवायचं, अंगावर घालायचं. लक्ष्मीचा मान ठेवायचा, तिला बसवून नाही ठेवायचं. सासूबाईंकडून खूप शिकले मी. यांच्या अंगी नवा विचार रुजला तो सासूबाईंमुळेच. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला, तर यांनी आपल्या शेतातली विहीर सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि गावाबाहेरच्या लोकांसाठी मोकळी करून दिली. ती आज तागायत सार्वजनिक आहे. सार्वजनिक म्हणजे? सार्वजनिक म्हणजे सगळ्यांसाठी. पण विहीर तर सगळ्यांसाठीच असते ना. हो ग हो. पण तू नको त्यात पडू. वाईट लोकांना काय करायचं ते करू दे. आपण चांगलं वागत राहायचं. चांगल्या लोकांमुळे जग चालतं हे नेहमी लक्षात ठेव. मोठ्या आजी, मग देव वाईट माणसांना का तयार करतो?
चांगुलपणाची किंमत कळावी म्हणून हो. असा हो विहीनबाई काय बनायचं आता. हे घ्या हो. हा. लगेच नेसायचं बरं का, आम्हाला बघायचे. तिला आत घेऊन या या. जा 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 हो. काय उठ. अरे नारायणा, बापूंचा मान कर. हो हो नक्कीच. या बापू या. बसा या, बसा. या, या बापू बसा. या बसा. या नीट हो नीट हो नीट. हो. सासूबाई, राधा वहिनी आल्या लुगडे नेसून. छान दिसतेस हो. हो पण आठवण करून देते हो, व्याही भोजनाचं महत्व आहे ना लक्षात तुझ्या. जोपर्यंत तुझ्या बयोला मुलगा होत नाही तोपर्यंत मुलीच्या सासरी म्हणजे सान्यांच्या घरात जेवणास यायचे नाही हो. तेव्हा बापू भाऊजी, रसशेवयाचा कार्यक्रम आपण अंगणातच करू हा. म्हणजे नियमही पाळला जाईल आणि कार्यभागी साधला जाईल. काय उत्तम. प्रश्नच नाही, अगदी मुद्द्याचे बोललात. बापू निघायचं मग. उद्या सीमांत पूजन आणि परवा लग्न. हो काय रघुनाथराव. हो 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 परवा लागेल. चला निघूया. हो चला. द्या बापू. हे घ्या. देव. निभवले सगळे देवाच्या कृपेने एकदाच आहे. लग्नाच्या दिवसापर्यंत परत आले म्हणजे मिळवलं. झालं बोललीस. माझी खात्री आहे सदा येणार. कालची अक्षत निभावली, आजचं व्याही भोजन निभावलं, याचाच अर्थ सर्व काही सुरळीत पार पडणार. कळलं.
वयो अगं बाई अहो अंग तापले हो तिचे काय मन अगदीच थाऱ्यावर नाहीये हो आमचं. क्षणात राग येतो, क्षणात माया वाटते आणि क्षणात काळजीही वाटते. तुम्हा बायकांना निदान रडून मोकळं तरी होता येतं, पण आम्ही काय करावं? आमची घुसमट कोणाला कळणार? आता आम्ही मोठे म्हणून कठोर होऊन नाही बोललो तरी जग बोललं. सदा पळाला, लोक काय म्हणणार? वडिलांचाच धाक नाही हो ना. माझे चुकले हो. पण मला एक सांगा, उद्या सीमांत पूजन आतापर्यंत कसे बसे निभावले आपण, परंतु अगदी नाही चाला सदा तर काय करायचे आपण? उद्या नाही आले तर परचुऱ्यांना आपण खरं काय ते सांगू. अहो तिकडे काय झालं ते कळायला पण मार्ग नाही. आता पुण्यात पटवर्धनांचा सक्का भाऊ राहतो म्हटल्यावर राहण्याची चिंता नाही. शिवाय आपलेही नातेवाईक आहेत. तुझी सख्खी बहीण आहे तिथे, त्यामुळे ती काळजी नाही. पण हा म्हसोबा कुठे गेलाय कसं कळणार? अर्थात काका पुण्यात गेलेत म्हटल्यावर ते पाताळातूनही शोधून काढतील त्याला. बिचारे मामांजी, या वयातही दगदग करावी लागते त्यांना. सारे काही माझ्यामुळे आहे, माझी चूक आहे. सगळे माझ्या लाडामुळे झाले. उद्या येऊ दे सदास. चांगले काठीने फोडून नाही काढले ना तर नाव नाही सांगणार. अहो परवावर लग्न आहे हो हिचे, आणि ही आजारी पडली. कसं व्हायचंय होता? हो कशाला काळजी करताय? वैद्यबुवा काय म्हणाले? धावपळ आणि उलट सुलट खाण्यापिण्यामुळे तब्येत बिघडली आहे. उद्या आराम पडेल. आता विश्रांती घेतली आणि लंघन केले म्हणजे उद्या ठणठणीत बरी होईल. काय बयो? हो. शाबास ग माझी बाय. उद्या उन्हातानातून जास्त फिरायचं नाही, हो म्हणजे त्रास होणार नाही. तुम्ही सतत तिच्या सोबत राहा म्हणजे झाले. तर माझ्या नजरेआड होऊच द्यायची नाही मी तिला. एकदाचे हे लग्न कार्य सुरळीत पार पडले म्हणजे मिळवले. आज सीमांत पूजनाचा दिवस उजाडला तरी अजून पत्ता नाहीये या सदाचा. आता ऐन वेळी फजिती होण्याची वाट बघतोय का आपण? अक्षत झाली, व्याही भोजनही तडीच नेले थापाथापी करून. पण आता सीमांत पूजनाला पाय कोणाचे धुणार? अक्षत निभावली ना, व्याही भोजन सुद्धा निभावले, तसं हे सुद्धा नीट निभेल. देव काय एवढा निष्ठुर नाहीये. अगं येतील त्याला घेऊन, एवढं काय अगदी. हा माझा शब्द आहे, सीमांत पूजन सुद्धा व्यवस्थित पार पडेल. तोंड आहे का काय? जरा गप्प बसत नाही काय रे? नीट सगळं आवरा. पण आजी, शिस्त हा. सीमांत पूजन म्हणजे नक्की काय ग? अरे आपलं हे लग्न आहे ना, हे गावातल्या कुटुंबामध्येच आहे. पण पूर्वी बाहेरगावचा जर मुलगा असला ना तर मुलीकडचं वऱ्हाड वेशीवरच त्यांचं स्वागत करत असत. धुळीनं माखलेले पाय धुण्याची मोठी पद्धत असे त्या काळात. हां, आणि मग त्याला प्रेमानं घरी घेऊन यायचं, कळलं? हां हां हां. पण आजी, काय? मुलाकडच्या सगळ्यांचेच पाय धुणार? सगळ्यांचे पाय धुणार, तुमचे सुद्धा धुणार. काळजी करू नका. पण सदा भाऊ यायला हवा ना. हो ना. अरे येणार.
देवाला पाण्यात ठेवलंय, माझी खात्री आहे. देवाला संकटच घातलेलं आहे, येणार ते त्यांना घेऊन. पण हा. नाहीच चला तर परचुऱ्यांना काय सांगायचे? काही सांगण्याची गरज नाही. आलोय आम्ही. कावेरी, बंब कडकडीत तापायला ठेवा. आई, अप्पा, काका, सदाभाऊ आलाय. काका आजोबा पण आलेत. सदा कुठे? कुठे सापडला काका? कधी सापडला? काय काय सांगा मला अरे, गरका करू नका, थांबा. दमून आलेत ना ते, जरा त्यांना विश्रांती घेऊ दे. दमला असाल तुम्ही. मी पाण्याचा बंब तापवते, आपण स्नान करून घ्या. आपले पाय मी तेलानं रगडून देते. चला चला. सावकाश. सावकाश. सदा कुठे? सदा कुठे? बरोबर आहे, तोंड दाखवायची लाज वाटत असेल त्यास म्हणून लपून बसलाय. पण आज त्याची खैर नाही. आज बघते की नाही बघ. सदा, सदा बाहेर या आधी. बाहेर या आताच्या आता. सदा, सदा माझं बाळ बरं आहेस ना रे? जीवाला अगदी घोर लावून गेला होतास हो माझ्या. कुठे गेला होतास तू? का गेला होतास? बरं आहेस ना? ये ये इथे ये, इकडे ये. इथे बैस. चेहरा बघ कसा उतरलाय तुझा. मी 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 पाय दाबून देते तुझे. थकला असशील ना? एवढं कशाला? तीट लावा, काजळ घाला डोळ्यात. बोर नहाण करायचं असेल तर तेही करा. मोठ्या काठीने झोडपून काढणार होत्या बाळाला. पुरे झाले. लेकरू दमून भागून घरी आले तर त्याचे लाड करायचे सोडून तुमचे काहीतरी भलतेच. चला, तुम्ही काळजी नका करू. कोणी रागवले नाहीये तुझ्यावर. हा, माझं बाळ घरी आलं परत. कोणी रागवणार नाही. सारे काही ठीक होईल हो सदा.